नमस्कार मित्रांनो, मी अक्षय नेरुरकर तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या मालवणी यूट्यूब चॅनलमध्ये मालवणी विरण बाजार। तर मित्रांनो, तुमच्या टायटलवरून लक्षात येईलच असतला की आजचा व्हिडिओ कसलो होतो। आपलं 17.5 खेड्याचो अधिपती श्रीदेव नारायण मंदिर, तुम्ही हल्लीच लास्ट रिसेंटली जी व्हिडिओ बघितलास सप्त्याची व्हिडिओ हरिनाम सप्ताह, तर तो पण तिकडचंच होतो। आणि आता त्याचं लगेच त्यांचं कसं असतं की सप्तो संपल्यानंतर लगेच ते तारीख ठरवून दहीकालो करतात, म्हणजे जत्रोत्सव जो आपण मालवणी भाषेत ते का दहीकालो म्हणतो, तर तो दहीकालो करतात ते। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कोणाकोणाची हॉटेल आली आहेत, दहीकालो किती भरलो तुमका सगळा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जर व्हिडिओ तुमका आवडली तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा। आपण आता डायरेक्ट देवळाकडे जाऊया आणि देवळाकडनं आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया। माका दे असं नाही, असं दे नको खा। तरी बघा, इकडे स्नॅक्स कॉर्नरची दुकानं आहेत, त्या साईडला खेळण्याची दुकानं आहेत। हे आपलं सुधीर भाऊ फटाके लावतात, आता जोरदार फटाके 10,000चे फटाके लावलेले आहेत ते बघा भरपूर। इकडे पोता ठेवलेला मोठा, तर त्या सगळा आता वरती जाणारे फटाके आहेत आणलेले, इकडे लावलेले आहेत ह्या आपल्या पॅसेजमध्ये। त्यासाठी एक दहीकाल्यावाले आहेत, ते पण तुमका मी दाखवतोय। तर इकडे सगळी हॉटेल होती बघा, आणि ह्यो आमचं म्हातारो फेवरेट आमचा म्हातारो। तर तिकडे आपलं मंदिर आहे नारायणाचं आहे बघा। तर मित्रांनो, ही आपली भारती आजी आहे, ती का 75 वर्ष झाली आज ती हॉटेल घेऊन आपलं येता। तर अंगणेवाडीची जत्रा सगळ्या आजी सगळ्या जत्रेंका असतं ना, अंगणेवाडीचं आता बंद केलं ना, म्हणजे पहिली फक्त असायची तेव्हा आम्ही लहान होतो, त्याच्यानंतर बंदच केलं असतं। आता फक्त दहीकाले आपल्या आजूबाजूचे आपले दहीकाले पाहुणाई मजद्यातले 2 आणि मांडलीतले 2, फक्त 4 दहीकाले। आणि वडाच्या पाटची जत्रा असे 3-4 फक्त दहीकाले आजी असतात। पण आजी 75 वर्ष झाली आहेत। आजीकडे स्पेशालिटी कांदा भजी, गोळ्याची भजी, त्यानंतर चहा, आणि तिकडे आत्ता आपण बघितलं होतं मिठाई वगैरे सगळं, तर बघा तिकडे लावलं या दुकान सगळं। आपला सूरज भाई आणि आपले बुवा शैलेश सावंत, आपले परम मित्र भजनी बुवा शैलेश सावंत यांचे आगमन झालेले आहे।
पालखी आतमध्ये गेली हा. आता थोड्याच वेळात दहिकालो चालू आहे. हे दहिकालो कोणचो हा तो? हा ते आपली अष्टविनायक कंपनी खयची? आता खयची गाव खायचो त्यांचो? अष्टविनायक दोंडा मार्ग दोडा मार्ग. चांगली कंपनी. ओके, तर त्यांचा दहिकालो थोड्याच वेळात चालू होईल. बघा मस्तपैकी गरमागरम भजी होता आणि इकडे आपलं पप्पन ना चहा करता. नाही घेऊक नाही येऊक नाही ह्याच्यात. ही मस्तपैकी दुधाची चहा आहे बघा. आपण जशी सड्यावर पिलेलो ना शेंगे खाताना तशी युट्यूबवर टाकूया भजी पेशल. आणि इकडे सगळे आपल्या गावातलेच बसले ते बघा. हे बघा बाळा का सगळे. काका चहा कशी हा? चहा कशी हा? चहा भजी हा घेतलंय एक नंबर. दोन प्लेट भजी हा एक नंबर. तर इकडे बघ पेटाऱ्याची पूजा केली जाते. इकडे ज्या ठिकाणी रंगतात ना त्या ठिकाणी ह्यो पेटारो ठेवून दशावताराचा पेटारो असतो ह्यो त्याचं. आणि इकडे बघा रंगतात सगळेजण. ही आपली नवीन शेड तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलास ना, नवीन शेड. आणि हे बघा सगळे कलाकार रंगतात इकडे. जवळजवळ 1 वाजलो आणि 1 वाजता आता 12:30 वाजता दहिकालो चालू झालो आपलं. आणि इकडे बघा सगळे कलाकार रंगतात. आता पुढील सुरुवात करूया. आशीर्वाद घेऊन जावा. ही बोट किती रुपया? 50 रुपये. ही पहिली जुन्या जत्रे बित्रेत आम्ही असले बोटी घेऊया, पाण्यावर चालणारे बोटी. गेल्या वेळी खोटल्यात पण घेतलेलं. गेल्या वेळी खोटल्याची व्हिडिओ तुमच्या आपल्या चॅनलवर असतील, या तुम्ही बघू शकतास ही व्हिडिओ. हां हां 50 रुपये ना. अशी जुनी खेळणी सगळी अशी बघू आपल्याक मिळतात दहिकाल्यात. हे बघा इकडे आहेत सगळी बघा. हा बाबू हे बघा काय विकूक बसलो बाबू. डॉल्फिन असा, कोंबो असा. कोंबो कापूया तर 50 रुपये. थंडी लागतात ते का? 50 रुपये सगळं 50 रुपये. हे 350, हे 40. तर तशी बघ गेलास तर गर्दी कमी झाली आहे, कारण पालखी गेल्यानंतर गर्दी कमी होता. बाकीचे जे ते आतमध्ये बसले देवळात.
आतमध्ये इकडे आपला स्टेज पहिलं जुनं स्टेज इकडे होतं समोर, तर आता दहिकाला आतमध्ये होता. हा हे बघा, ह्या एक जुना खेळणा वाजवतात का, थांबवा जरा. हा बघा जुन्या पद्धतीतला खेळणा ह्या पण एक. किती रुपये हा? पहिली किंमत किती होती त्याची जुन्या? 5 रुपये, 3 रुपये असतं. हा 2-3 रुपये किंवा 5 रुपये होती. वाजवा. बघून मजा येतात. हे बघा पारकरांचं दुकान आहे. अगडे फोटो सेशन चालू आहे बघा. तर मित्रांनो दहिकालो चालू झालो हा. तर तुमका दरवर्षीप्रमाणे ही तुमका नारायणाचा उत्सव मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सगळी इलेली दुकानं, झालेली गर्दी, सगळं पालखी उत्सव सगळं बघितलास तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुमका कसं वाटलं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा जर कोण नवीन असतील तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.